नमस्कार. चला, आज एका खूप प्रसिद्ध बोधकथेबद्दल बोलूया. सिंह आणि उंदीर. ही गोष्ट मला खात्री आहे आपल्या सगळ्यांनी लहानपणी कधी ना कधी ऐकलीच असेल. पण गंमत अशी आहे की या गोष्टीतून मिळणारी शिकवण आहे ना, ती आजही तितकीच महत्वाची आहे. तर मग या कथेच्या अगदी मुळाशी जो प्रश्न आहे तिथूनच सुरुवात करूया. विचार करा, एका इतक्या बलाढ्य शक्तिशाली सिंहाला एका अगदी इवल्याशा लहानशा उंदराची गरज का बरं भासेल? हाच तर तो विरोधाभास आहे, नाही का? आणि म्हणूनच ही कथा इतकी खास आणि कायम आपल्या लक्षात राहणारी ठरते. ठीक आहे, तर ही गोष्ट घडते एका घनदाट जंगलात. आणि या जंगलात दोन असे रहिवासी आहेत जे एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणजे एक आहे जंगलाचा राजा आणि दुसरा आहे एक अगदी सामान्य छोटासा रहिवासी. कथेची सुरुवातच होते या दोघांमधल्या प्रचंड फरकाने. म्हणजे बघा, एका बाजूला आहे सिंह, जंगलाचा राजा, शक्तिशाली, ताकदवान, तो सामर्थ्याचं आणि अधिकाराचं प्रतीक आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक इवलासा उंदीर, अगदीच लहान, जो दिसायला खरं तर खूप नगण्य वाटतो. त्यांच्यातला हाच जो फरक आहे ना, तोच या कथेचा मूळ पाया आहे. तर गोष्ट पुढे सरकते. एके दिवशी हा बलाढ्य सिंह छान जेवण वगैरे करून एका झाडाखाली अगदी शांतपणे गाढ झोपला होता. सगळीकडे एक प्रकारची शांतता पसरलेली होती. पण ही शांतता फार काळ टिकणार नव्हती, हे नक्की. आणि मग घडते एक छोटीशी गोष्ट. झालं असं की एक मस्तीखोर उंदीर आपल्याच नादात खेळत होता आणि खेळता खेळता तो थेट सिंहाच्या अंगावरच उड्या मारू लागला. आता यामुळे झालं काय, तर त्या शांत झोपलेल्या सिंहाची झोपमोड झाली. त्याचा संताप इतका वाढला की डोळे उघडल्या उघडत्या त्याने त्या लहानशा जीवाला आपल्या विशाल पंजात पकडलं. आता उंदराचा मृत्यू अटळ होता. त्या जीवघेण्याक्षणी तो घाबरलेला उंदीर गयावया करू लागला. तो म्हणाला, "हे वनराजा, कृपा करून मला सोडा. मी खूप लहान आहे. जर मला जीवदान दिलत तर मी हे उपकार कधीच विसरणार नाही. मी तुम्हाला नेहमी मदत करेन." आता उंदराचं हे बोलणं ऐकून सिंहाला हसूच आवरलं नाही. तो आपल्या सामर्थ्याच्या गर्वात होता. त्याला वाटलं की हा इवलासा जीव काय बोलतोय. पण त्याचवेळी त्याच्या मनात कुठेतरी दयेची एक भावना जागी झाली आणि त्याने त्या उंदराला सोडून दिलं. त्याला जीवनदान दिलं. उंदराला सोडून तर दिलं, पण जाता जाता सिंहाच्या मनात एक विचार आलाच. हा इवलासा उंदीर आणि मला मदत करणार? काय वेडेपणा आहे हा! हा त्याचा अहंकार होता, त्याचा गर्व होता, आणि हाच गर्व लवकरच धुळीला मिळणार होता. पण बघा, नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. काही दिवसांनी परिस्थिती अशी काही पालटली की चक्क जंगलाच्या राजावरच एक मोठं संकट ओढवलं. झालं असं, काही दिवसांनंतर तोच सिंह शिकारींनी नावलेल्या एका भक्कम जाळ्यात अडकला. विचार करा, त्याची सगळी शक्ती, त्याचा तो दरारा, सगळं काही त्या जाळ्याच्या दोऱ्यांपुढे अगदीच व्यर्थ ठरलं. त्याने सुटण्यासाठी आपली सगळी शक्ती पणाला लावली, पण काही उपयोग झाला नाही. उलट तो जितका जास्त प्रयत्न करत होता तितकाच तो त्या जाळ्यात अजूनच गुरफटत होता. शेवटी पूर्णपणे हतबल होऊन तो निराशेने गर्जना करू लागला. पण ही गर्जना नेहमीची डरकाळी नव्हती. ती होती मदतीसाठीची एक आर्त किंकाळी. आणि मग त्या निराशेच्या अंधारात आशेचा एक छोटासा किरण दिसला. हो, एका लहान मित्राला आपलं वचन आठवलं होतं आणि आता ते ऋण फेडण्याची वेळ आली होती. सिंहाची ती केविलवाणी गर्जना त्याच उंदराच्या कानावर पडली, ज्याला सिंहाने जीवनदान दिलं होतं. त्याने क्षणाचाही विचार केला नाही. तो थेट आवाजाच्या दिशेने धावला. तिथे पोहोचल्यावर त्याने पाहिलं, आपला राजा जाळ्यात अडकला आहे. मग काय, त्याने लगेच आपल्या तीक्ष्ण दातांनी त्या जाळ्याच्या दोऱ्या कुरतडायला सुरुवात केली. एक एक करून त्याने त्या दोऱ्या तोडल्या. आणि बघता बघता त्या लहानशा पण दृढनिश्चयी प्रयत्नांमुळे सिंह अखेर मुक्त झाला. जंगलाचा राजा पुन्हा एकदा स्वतंत्र झाला होता. सिंहाची सुटका तर झाली, पण या घटनेने त्याला एक असा धडा शिकवला जो तो कदाचित आयुष्यभर विसरू शकणार नाही. हा धडा होता कृतज्ञतेचा, आणि खरी शक्ती म्हणजे काय याच्या ओळखीचा. सिंहाचं मन कृतज्ञतेने अक्षरशः भरून आलं. ज्या जीवाला त्याने इतकं तुच्छ समजलं होतं त्याच लहानशा जीवाने आज त्याचे प्राण वाचवले होते.
त्याने त्या आपल्या लहान मित्राचे अगदी मनापासून आभार मानले. आणि मग त्याच्या तोंडून ते शब्द बाहेर पडले, जे खरं तर या कथेचं सार आहेत. तो म्हणाला, मित्रा, मी तुझ्या आकारावरून तुला कमी लेखण्याची मोठी चूक केली, पण आज तू तुझ्या कृतीने माझ्यापेक्षाही मोठा आहेस, हे सिद्ध केलंस. आणि त्या दिवसापासून सिंह आणि उंदीर पक्के मित्र झाले. त्यांच्यात एक अतूट मैत्रीचं नातं तयार झालं. ही मैत्री शक्ती किंवा आकारावर अवलंबून नव्हती, तर ती होती परस्पर आदर आणि मदतीवर आधारलेली. तर मग या संपूर्ण कथेतून आपल्याला मिळणारा सर्वात महत्त्वाचा बोध काय आहे? तो हा आहे की कधीही कोणत्याही व्यक्तीला त्याच्या बाह्य रूपावरून किंवा त्याच्या स्थितीवरून लहान समजू नये. कारण अनेकदा जी व्यक्ती लहान वाटते तीच मोठ्या संकटाच्या वेळी मोठी मदत करून जाते. ही शिकवण खरंच खूप महत्त्वाची आहे, कारण ती आपल्याला इतरांचा आदर करायला शिकवते आणि प्रत्येकामध्ये जी एक सुप्त शक्ती असते तिला ओळखायला शिकवते. तर या कथेच्या शेवटी एक प्रश्न आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. आज आपण कोणाला मदत करणार आहोत? किंवा आपण नकळतपणे कोणाच्या तरी मदतीला कमी तर लेखत नाही ना? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की केलेली दया आणि मदत ही कधीही व्यर्थ जात नाही.